राम राम शेतकरी मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठं कांद्याचं मार्केट म्हणून नावाजलेलं लासलगाव, या लासलगाव येथे आज दुपार 17मध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा ही दिसून आली. आता सुधारणा काही खूप मोठी नव्हती, परंतु कांद्याचे दर सुधारण्याकडे सध्या भावाचा जो काही आलेख आहे तो उंचवताना दिसत आहे. आणि लासलगाव येथे सकाळ सत्रात काय भाव निघाले, दुपारी काय भाव निघाले, लासलगाव हे 15 ऑगस्ट रोजी बंद असणार आहे त्याची सूचना आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात आपण लासलगाव विंचूर येथील कांद्याच्या दराचा आढावा हा घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण पाहिलं की देशभरामध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला प्रत्येक मार्केटमध्ये सुधारणा ही दिसून आली. तर लासलगावी दुपारी काय नेमका बदल झाला ते पाहूयात. लासलगाव येथे मित्रांनो आज 756 वाहनांचा लिलाव कांद्याचा झाला. यामध्ये चांगल्या कांद्याचे लॉट 646 वाहन होते, तर खात चोपड्याचे 110 वाहन होते. मित्रांनो, दुपार सत्रामध्ये 800 रुपयापासून 3160 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांदा विकला. तर सरासरी कांदा 2825 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज सरासरी कांद्याचा दर हा निघालेला आहे. सकाळ सत्रामध्ये तोच दर 2760 रुपये क्विंटलपर्यंत होता, तर दुपारी 2825 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदे हे विकलेले आहेत. मित्रांनो, मोठी सुधारणा नाही, परंतु जी काही मार्केट प्लस होत आहे तो सांगायचा उद्देश या व्हिडिओमधून आहे. मित्रांनो, आता सूचना आहे की मुख्य बाजार आवार लासलगाव हे शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने कांदा व भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. तसेच भाजीपाला व फळे, डाळिंब, पपई, ड्रॅगन फ्रूट यांचे लिलाव निर्धारित वेळेवर चालू राहतील. याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी, अशी सूचना लासलगावच्या वतीने आलेली आहे. तर आता या आठवड्याचा उद्याचा दिवस लासलगाव येथे कांदा विक्रीसाठी तेथील शेतकऱ्यांना आहे. आता दुपारी आपण पाहिलं की मार्केट प्लस थोडंसं दुपारीही झालेलं आहे. इकडे विंचूरची परिस्थिती पाहिली तर विंचूर येथे 649 वाहनांचा लिलाव झाला. 1000 रुपयापासून 3200 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 2900 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 29 रुपये किलोपर्यंत विंचूर येथे आज कांदे विकलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वच मार्केटमध्ये आज कांद्याच्या दरामध्ये सुधारणा आपल्याला झालेली दिसून आलेली आहे. आता मेन रोल हा सगळ्या शेतकरी बांधवांचा आहे, कारण देशभरात मार्केट सुधारलेलं आहे आणि मार्केट सुधारल्यानंतर कांद्याची आवक जर जास्त वाढली तर मग मार्केट कमी होण्याचा धोका थोडासा असतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कांदा विक्रीचं नियोजन करताना अगदी थोड्या टप्प्याटप्प्याने जर केलं तर नक्कीच कांद्याचं मार्केट हे टिकून राहणार आहे आणि आणखीही मार्केट चांगलं आपल्याला दिसू शकतं. परंतु शेवटी कांद्याच्या अवकेचा खेळ आहे. मध्य प्रदेश येथील शेतकरी बांधवांची नेमकी काय मनस्थिती आहे तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मध्य प्रदेशात कांदा कमी आहे, परंतु जो आहे तो एकाच दिवसात विकायचा अशी मानसिकता जर असेल तर मात्र आवक वाढण्याचा धोका हा असतो. त्यामुळे मी आपल्याला हे सांगत आहे. आणि आणखी एक म्हणजे जो जास्त दर हा निघत आहे तो जास्त दराच्या पट्ट्या वगैरे व्हायरल करू नका. त्याची जर सोशल मीडियात बातम्या झाल्या तर नक्कीच सरकारही कांदा दर वाढल्यानंतर त्यामध्ये हस्तक्षेप हे करू शकतं. त्यामुळे जो काही दर मिळत आहे त्या दराचा आनंद घ्या आणि जास्त आनंद हा सोशल मीडियावरती व्यक्त करू नका, कारण त्याचा फटका आपल्यालाच शेतकरी मित्रांना हा बसू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.